प्रितेश गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू घेऊन सज्ज. पहिला चेंडू खोलोमध्ये चेंडू सुंदररित्या ड्राईव्ह केलाय आणि 2 धावा 21 इथे मिळत आहेत. 2 धावा घोषित होत आहेत. 2 धावाने धावांचा श्रीगणेश होता आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावाने धावांचा श्रीगणेश होताना पाहायला मिळतोय. राहुल पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे मात्र टॅप शॉट मात्र चांगला असं क्षेत्ररक्षण. डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान सुंदर चेंडू होता. 1 धावा घोषित इथे मिळते. बॅटच्या खाली टॅप होता आणि 1 धाव इकडे नक्कीच मिळतोय. स्कोर मात्र पुढे सरसावतोय. 3 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 चेंडू 3 धावा. पहिला षटक प्रगतीपथावरती आहे. यानंतर होणार सामना SP 1919 वर्सेस मायटी स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे. या दरम्यान डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा तो इशारा. स्कोर पुढे सरसावतोय. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या दरम्यान आपले आयोजक सन्मान्य अभिजित पवार साहेबांचे इथे आगमन होते. यांचे की सहर्ष स्वागत. एकदा टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. उत्कृष्ट असं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 दिवस चालणारे हे उत्कृष्ट असे दर्जेदार क्रिकेटचे सामने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते आपले सर्वांचे लाडके युवा नेते ज्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये अनेक कार्यक्रम होत असतात. ते आपले सन्माननीय अभिजित पवार साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचे की सहर्ष स्वागत आहे. त्यासोबत त्यांचा समस्त मित्र परिवार यांचे की मनपूर्वक आभार आहे. ज्यांच्या अथक परिश्रमामुळे ही स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या पार पडते. व या मॅच कडे 4 चेंडू झालेले. 4 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. इथे मात्र सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट डिलिव्हरी. 5 चेंडू 4 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. या दरम्यान टॅप शॉट. धावा मात्र मिळतात ते 1. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा मात्र लागल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा. पण नक्कीच बॉक्स क्रिकेट मध्ये 5 धावा हे देखील एक चांगलं धावा पण म्हणू शकतो. रविराज गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. ते मात्र फ्लाइटेड चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. धावा मात्र मिळतात त्या 1 धाव घोषित. स्कोर पुढे सरसावतोय. 6 धावांवर जाऊन पोहोचतोय. इथे मात्र डाऊन द लेग साइड वाईट बॉल. इथे मात्र टॅप इथे घेतलाय. बॅटची कडा लागे परंतु चेंडू बादचा टप्पा आतमध्ये पडला. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. यासोबतच रणजित पवार साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचे की सहर्ष स्वागत आहे. पुढे ससाव खेळायचा प्रयत्न. डायरेक्ट हिट लागले. रनआउटची संधी मात्र रनआउट काही होऊ शकला नाहीये. धावा मात्र नक्कीच इकडे मिळत आहेत. 1 स्कोर पुढे सरसावतोय. 9 धावांवरती जाऊन पोहोचतोय. 9 चेंडू 9 धावा आतापर्यंत झालेले आहेत. अजूनही या षटकातले 3 चेंडू शेष आहेत. या दरम्यान क्लीन बोल्ड.
पहिला चेंडू चौथा चेंडूवरती राहुल हा मात्र याला तंबूच्या आशेला परतावा लागतोय. विकेट झालं पतन. स्कोर मात्र स्थिर आहे तो 9 धावांवरती. डीजे नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये आलेले आहेत. अजून 2 चेंडू शेष. फ्लाइट दिला होता. टॅप शॉट इथे खेळला गेलाय. प्रयत्न चांगला होता मात्र यावेळी यश काहीच मिळत नाहीये. 2 धावा नक्कीकडे घोषित होत आहेत. पाच चेंडू 11 धावा धावफलकाची लागलेल्या आहेत. बॉल टू बॉल चाललेला आहे. 6च्या सरासरीने संघ पुढे सरसावतोय. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर का पाहिलं तर 24 धावांचं प्रोजेक्शन आहे. बघूया कितीपर्यंत पोहोचतायत. इथे मात्र सुरेख चेंडू डॉट डिलिव्हरी. षटकाचं होते समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकाची धावा लागल्या त्या मात्र 11 धावा. 11 धावा धावफलकाची लागलेल्या आहेत. यानंतरच्या सामन्याचे कॅप्टन्सनी इनिंग ब्रेक मध्ये यायचे. फर्स्ट चेक लास्ट चेक. पहिला चेंडू टप्पा पडला ते आतमध्ये आला. ऑफ ब्रेक मध्ये गोलंदाजी आपण केली. डॉट डिलिव्हरीने होते सुरुवात. स्कोर मात्र तो 11. मयूर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र डॉट डिलिव्हरी इथे पाहायला मिळते आपल्याला. पायाला चेंडू हाताळला होता. स्कोरचा विचार केला तर धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 11. या धावसंख्याची 2 बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी ते आलेले आहेत. मयूर यांनी इथे मात्र सुंदर अशी सुरुवात षटकाची केली गेलेली आहे. पुढे असं टॅप शॉट खेळायचा प्रयत्न आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. ते आम्ही त्याच्या माध्यमातून 12 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. बघूया येणाऱ्या अजून 3 चेंडू मध्ये किती धावा करतायत. या दरम्यान टप्पा पडला अफजलला आला. ब्लेक बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव घोषित तिकडे मिळते. स्कोर पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय तो 13 या धावसंख्येची. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. 4 चेंडू झाले. अजून 2 चेंडू शेष. कृपया खेळाडूंनी काही बोलण्या पंच आपला निर्णय देतील. धावफलकाचा विचार केला तर धावफलकाची धावा लागल्या त्या मात्र 13 धावा 4 चेंडू. बघूया पंचांचा काय इशारा येतोय. डेड बॉलचा आला इशारा. या दरम्यान सुरेख चेंडू असा वाटला होता टप्पा पडला बाहेरचा, परंतु ऑफ ब्रेक लेग ब्रेकच्या ऍक्शन मध्ये ऑफ ब्रेक हे करणं हे अतिशय दर्जेदार गोलंदाजी ही मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू आहे. 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या दरम्यान सुरेख फटका कार्पेटच्या सहाय्याने 2 धावा घोषित. पहिला षट 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकाची धावा लागले त्या मात्र 15 धावा.
बघा आता शेवटचं षटक कोण घेऊन येते, किती धावांपर्यंत मजल मारतायत. या षटकामध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. तर जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नवीन फलंदाज माफ करा फलंदाज अजून स्ट्राईक वरती आहे. समोर येते सचिन, गोलंदाज येतोय ओमकार. पुढे सस्ताला टॅप शॉट केला, चांगला असं क्षेत्ररक्षण, थ्रो इथे मात्र केलाय परंतु पंचाचा शेत नॉट आउटचा. व्हिडिओ घे, डिसिजन घेत आहेत पंच. नॉट आउटचा इशारा आला पंचांचा. स्कोर पोहोचतो 16 या धावसंख्येवरती. 16 धावांपर्यंत धावफलकाचे लागले. ओमकार आलेत गोलंदाजी मार्क वरती. या दरम्यान वाईट बॉल चालला, इशारा पंचांचा. स्कोर पुढे सरसावतोय. 17 या धावसंख्येत जाऊन पोहोचतोय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता स्टंपिंगच्या रूपामध्ये. फलंदाज इथे मात्र सचिन होते बाद आणि आता मात्र त्याची जागा भरून काढायला येतोय तो. 17 धावा धावफलकाचे लागल्या. अजूनही 4 चेंडू शेष आहे. विशाल नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. पुढे सरसावून टॅप शॉटची प्रयत्न आणि यशस्वी. चौकार इथे लगवल्या आलेल्या विशाल यांनी स्कोरला मात्र घेऊन पोहोचले तो 21 धावांवरती. आता मात्र 3 चेंडू शेष आहे. बघूया या 3 चेंडू मध्ये किती धावा करतोय. आलेला नक्कीच मनोबल उंचावलं असेल ते विशाल याचं. पुन्हा एकदा टॅप शॉट इथे खेळला आहे. चांगला असं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव नक्कीच इकडे मिळतोय. स्कोर पुढे सरसावतोय 22 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 2 चेंडू शेष आहेत. 22 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. कमीत कमी 26 ते 27 धावांपर्यंत घेऊन गेले तर नक्कीच एक चेस साठी आपल्याला अवघड ठरणार आहे. इथे माझा पुढे सरसावला आणि हलक्या हाताने फक्त दिशा दिली. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. 23 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. फर्स्ट शेक, लास्ट शेक. 23 धावा धावफलकावरती लागले. शेवटचा चेंडू. पुढे सरसावून टॅप शॉट इथे खेळण्यात उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र बाद होते तो फलंदाज. 1च धाव इकडे मिळते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 24 धावा. 25 धावांचं आव्हान असेल ते आकाश स्मृती या संघाला. बघूया काय घडते काय बिघडते. दोन्ही कॅप्टन्सनी यायचे. SP 1919 आणि मायटी स्पोर्ट्स क्लब कॅप्टनने त्वरित यायचे. आणि विनंती करतो रणजित पवार साहेबांना की आपण आपल्या हस्ते टॉस इथे करायचं आहे. मायटी स्पोर्ट्स क्लब आणि SP 1919 कॅप्टन्स त्वरित यायचे. शेवटचा पुकार असेल आपल्याला. रोहन रूल सांगून ठेव ना पटकन. ते आले दोन्ही कॅप्टन. मायटी स्पोर्ट्स क्लब कॅप्टन त्वरित या.
25 धावांचं आव्हान असेल. सर नाणेफेकीचा कौल इथे करून घ्यायचंय. रणजित पवार साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. SP 1919 वर्सेस माइटी स्पोर्ट्स क्लब आणि नाणेफेक जिंकले ते SP संघाने आणि निर्णय कळवायचा आपला. चला वळूया मॅच कडे. चालू असलेला सामना आकाश स्मृती विरुद्ध गणेश ग्रुप. 25 धावांचं आव्हान आहे ते आकाश स्मृती संघाला. 24 चेंडू 25 धावा. पहिल्या षटक घेऊन विशाल तयार. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव इकडे होते. धावांचा श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र लेग कट केलाय. एक धाव घोषित इथे मिळते. तर SP 1919 या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. माइटी स्पोर्ट्स क्लब आपण फलंदाजी कराल तर तयार राहायचंय. इथे मात्र नो बॉल चाले इशारा. पाय मात्र स्टंपला लागलाय आणि नो +1 असे 2 धावा इकडे नाही. ओके सॉरी. इथे मात्र सुरेख असा टॅप शॉट. प्रयत्न चांगला होता मात्र यश काहीसं मिळालं नाहीये. 4 धावा इकडे मिळत आहेत. स्कोर मात्र जर विचार केला जाऊन पोहोचलाय तो 7 या धावसंख्येतील. 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा लेग कट करायचा प्रयत्न. एक चोटी धाव घ्यायचा प्रयत्न आणि मात्र ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये 2 धावा इकडे मिळत आहेत. नक्कीच जर का स्टंप पडला नसता तर चान्स होता रनआउटचा. 1 धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर पुढे सरसावतोय. धावून पोहोचतो 9 या धावसंख्येवरती. 25 धावांचा पाठलाग करतायत. 4 चेंडू झालेले आहेत. पहिलं षटकच प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र रूम बनवून खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. अतिरिक्त धाव. थोडस महागडं असं षटक आपण पाहू शकतो. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 25 धावांचं आव्हान. अजून 15 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र जागा बनवली. टॅप खेचलाय ऑफसाईडला. 1 धाव नक्कीच मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावतात. चालू ठेवतात. 11 धावा आतापर्यंत आलेले आहेत. आता मात्र 14 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 14 धावा. 11 धावा धावफलकावरती आलेले आहेत. इथे मात्र कमबॅक करावा लागेल तो गणेश ग्रुप या संघाला. चला थोडस वेळ कमी घ्यायचंय. स्पीडअप करायचंय. वेळेचं मर्दन आहे आपल्याला. चार मॅच 1 वाजेल.
इथे मात्र पुढे सरसावलाय आणि फक्त दिशा दिली चेंडूला. एक धाव नक्कीच इकडे मिळते. तृणाल गोलंदाजी मागवरती आपण पाहायला मिळतोय. इथे मात्र हलक्या त्याने दिशा दिली आहे. एक धाव नक्कीच इकडे मिळते. 13 धावा धावफलकाचे लागलेले आहेत. एकेरी दुहेरी धावांचा खेळ आहे. पुढे सरसावून पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, सुरेख असा फटका आपण पाहू शकतो. एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 14. या धावसंख्येवरती 14 धावा आतापर्यंत धावफलकाचे लागलेले आहेत. या दरम्यान अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण, टाळ्यांचा गडगडाट होतोय या क्षेत्ररक्षणासाठी. अर्जुन याच्या माध्यमातून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. पुढे सरसावलाय. इथे मात्र बॅटच्या साहाय्याने उडी घेतलेली आहे आणि एक धाव नक्कीच इकडे मिळते. स्कोर मात्र पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय तो 15. या धावसंख्येची 15 धावा धावफलकाचे लागलेत. अजूनही या षटकाला आपण विचार केला तर एक चेंडू शेष आहे. तृणाल यांचं सुंदर असं षटक. पुढे सरसावला. आता मात्र रनआउटची संधी आणि ते मात्र विकेटचं झालंय पतन. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकाचे धावा लागले त्या 15. समीकरण आता मात्र येऊन पोहोचले 12 चेंडू 10 धावा. 12 चेंडू 10 धावा. काय देऊ? अरे ते मम्मी काय देऊ? चल स्वाती, ए स्वाती, संजय भाऊ कुठे आहे? असं काय केली तू? टेस्टिंग केली का? तर आता मात्र पुढचं षटक घेऊन येतात ते गोलंदाज. बॉलर कोण आहे? बॉलर तन्मय. ते मात्र एक धाव नक्कीच इकडे मिळते. समीकरण आता येऊन पोहोचले 11 चेंडू 9 धावा. 16 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. 25 धावांचा पाठलाग करतोय. या दरम्यान सुरेख चेंडू, दिशा द्यायचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थोडासा जस्ट मिस असं म्हणता येईल. या दरम्यान सुरेख चेंडू, एक धाव नक्कीच इकडे मिळते. एकेरी दुहेरी धावांवरती धावफलक मात्र हलत्या ठेवतायत. 18 धावा धावफलकाचे लागलेले आहेत. 7 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 7 धावा. आता मात्र स्टंपिंगच्या रूपामध्ये फलंदाज इथे मात्र होतोय बाद. नक्कीच आधीच रीड केलं होतं पुढे येईल आणि त्याप्रमाणे अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी इथे मात्र केली. 8 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू 7 धावा. गोलंदाजी मागवरती. आता मात्र गोलंदाज येतोय, फलंदाज येतोय आता तो ओमकार. तन्मय गोलंदाजीसाठी. या दरम्यान सुरेख चेंडू तितक्याच उत्कृष्टरित्या खेळला गेलाय. बघूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव नक्कीच घोषित होते. शेवटचा चेंडू आहे. 6 धावांची आवश्यकता आहे. मतलब या षटकातील शेवटचा चेंडू असं 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. स्कोर झाला तो 19. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पुढे सरसावलाय. क्षेत्ररक्षण चांगला आहे मात्र बॉल काहीसा कलेक्ट करू शकला नाहीये आणि 1 धाव इकडेच मात्र मिळते. षटक होते समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकाची धावा लागल्या त्या मात्र 20 धावा. आता मात्र 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे.
6 चेंडू 5 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही संघाला समान समान संधी आहे आणि माइटी क्रिकेट क्लब तयार राहायचे. त्वरित आपला फलंदाज मैदानात पाठवायचे. आपल्या वेळेचं बंधन आहे. माइटी आणि SP 1919 तयार राहायचे. 6 चेंडू 5 धावा. या दरम्यान वाईड बॉल चाले इशारा. अतिरिक्त धाव. 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. गोलंदाजीमध्ये आता मात्र बदलाव पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये येतोय तो सिद्धेश. 6 चेंडू 4 धावा. इथे मात्र टॅप शॉटची संधी आणि मात्र चांगलं असं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच इकडे मिळते. समीकरण आता मात्र बदलत आहे. 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. बघूया कोणता संघ हा क्वार्टर फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय. ओमकार फलंदाजीसाठी, सिद्धेश गोलंदाजीसाठी. इथे मात्र गिरकी घेतली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 4 चेंडू 3 धावा. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न होता. चांगलं असं क्षेत्ररक्षण. तीन चेंडू 2 धावा. तीन चेंडू 2 धावा. ते मात्र एक सोटी धाव घेण्यात यश मिळते. दोन चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस. का या चेंडूवरती डॉट येतोय का धाव येत आहेत. इथे एका डॉटाचा मॅच मध्ये रंगत आहे. 2 चेंडू 1 धाव. ओमकार अतिशय उत्कृष्ट अशी खेळी त्यांनी केलेली आहे. सिद्धेश यांनी आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. बघूया कोणता संघ विजय ठरतोय. गणेश ग्रुप का आकाश स्मृती. 2 चेंडू 1 धाव. पुढे सरसाव घ्यायचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथे नो बॉल असल्याकडे सामना जिंकलाय तो आकाश स्मृती या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि गणेश ग्रुप या संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. आणि या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच रविराज जातोय का रे? रविराज किती टाकले?